नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। केंद्र शासनाच्या नक्षा प्रकल्पांतर्गत शिर्डी नगर परिषद हद्दीत ड्रोनद्वारे मिळकतींचं हवाई सर्वेक्षण सुरू झाले। या प्रकल्पामध्ये प्रत्येक मिळकतीचं अचूक नकाशीकरण तसंच माहिती संकलनाची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे। या संदर्भात नागरिकांना त्यांच्या मालकीच्या जमिनीची अधिकृत कागदपत्र म्हणजेच सातबारा उतारा, खरेदी खत, मिळकत पत्रिका इत्यादी सादर करून या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन राहता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी केले। या कागदपत्रांच्या सादरीकरणामुळे मिळकतींच्या नकाशीकरण आणि माहिती संकलनामध्ये अचूकता तसंच पारदर्शकता वाढवण्यात मदत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। हा प्रकल्प केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूसंसाधन विभागामार्फत देशातील 152 शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवला जातोय। महाराष्ट्रातील 10 नगरपालिकांमध्ये याची अंमलबजावणी सुरू आहे, ज्यामध्ये शिर्डी शहराचा देखील समावेश आहे। शिर्डी नगर परिषदेसह पंढरपूर, बारामती, कुळगाव, बदलापूर, वरणगाव, कन्नड, बुलढाणा, घुग्गस, खोपोली आणि मूर्तिजापूर या नगरपालिका क्षेत्रांमध्ये हा प्रकल्प राबवला जातोय। शिर्डी नगर परिषद आणि भूमी अभिलेख विभाग संयुक्तपणे या प्रकल्पाची अंमलबजावणी करतायत। नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही प्रक्रिया यशस्वी होईल असंही थोरात यांनी सांगितलंय। या सर्वेक्षणानंतर प्रत्येक मिळकतीची पडताळणी प्रत्यक्ष केली जाणार आहे। या प्रकल्पात सर्वे ऑफ इंडिया ही तांत्रिक भागीदार संस्था म्हणून कार्यरत आहे। तसंच GIS प्रणालीच्या मदतीनं भू अभिलेख अद्ययावत स्वरूपात तयार केले जातील, ज्यामुळे भूमीच्या नकाशीकरणाची अचूकता आणि विश्वसनीयता वाढेल। या प्रकल्पामुळे भूमालकी स्पष्ट होणार असून भूविकासात पारदर्शकता येईल आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवता येईल। यासोबतच कर प्रणाली अधिक अचूक होईल, मालमत्ता व्यवहार सुलभ होतील आणि शहरी नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक योगेश थोरात यांनी दिली आहे। शिर्डी नगर परिषद हद्दीतील मिळकतींचं नकाशीकरण आणि माहिती संकलनाचं काम सध्या नक्षा प्रकल्पांतर्गत वेगाने सुरू आहे। नागरिकांनी आपल्या मालकीच्या कागदपत्रांसह सहकार्य केल्यास ही प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक ठरेल असं भूमी अभिलेख विभागाचं म्हणणं आहे। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भूमालकीबाबत स्पष्टता मिळणार असून कर प्रणालीपासून ते शहरी नियोजनापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नक्षा प्रकल्पाचा यशस्वी अंमल नागरिकांच्या सहभागावरच अवलंबून आहे, हे मात्र निश्चित।